गणेशोत्सव. श्रावण सुरू असतानाच नकळत मनात चाहूल लागते ती लवकरच होणाऱ्या बाप्पांच्या आगमनाची. मग तुम्ही आम्ही आपल्या रोजच्याच कामात कितीही व्यस्त असलो तरी प्रत्येक जण त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक असतोच. जो तो आपापल्या परीने तयारीला लागतो. कोणी नैवेद्यासाठीच्या साहित्याची जमवाजमव करतं, कोणी साफसफाईची जबाबदारी घेतं. लहान मुलं बाप्पांच्या मखरासाठी सजावटीसाठी खास उत्सुक असतात. वर्षभराचा थकवा पळवून लावणारी अशी ही दमछाक असते. श्री गणेशाच्या त्या मंगलमयी रूपाला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं होऊन जातं. विद्या आणि कलेचं दैवत असणारा हा श्री गणेश, त्यामुळे आपल्यातील कलागुणांनीच त्याची आराधना करावी असं मला वाटतं. ज्यांना पाककलेत रुची आहे अशी मंडळी स्वादिष्ट नैवेद्य बाप्पांना तयार करून देतात. कोणी नयनरम्य देखावे तयार करायला घेतात. मी मात्र गेल्या 10 वर्षांपासून मातीची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करते. अगदी लहानपणापासून लालबागला जाता येता मूर्तिकारांना सुंदर सुंदर मूर्ती घडवताना बघितलंय. बाप्पांचे भावपूर्ण डोळे रंगवताना पाहिलंय. तेव्हा असं वाटायचं की आपल्याला पण असं जमलं तर काय भारी. मग असंच बघत बघत तोडकं मोडकं का होईना पण गणपती बनवायला सुरुवात केली. वैद्यकीय व्यवसाय, घर, मुलं सगळं सांभाळत थोडा थोडा वेळ काढत जमेल तशी मूर्ती बनवायला सुरुवात केली. चुका खूप होत होत्या, त्या सुधारत नेल्या आणि मनाला समजावलं की आपण काही प्रशिक्षित व्यावसायिक कलाकार नाही. अगदी परफेक्ट असं काही आपल्याला जमणार नाही, पण म्हणून आपण प्रयत्नच करायचा नाही असं नाही. आपल्या मनातली देवाची कल्पना आपण प्रत्यक्षात आणू शकलो की झालं.